हा विषय काय सांगाल आज आंदोलनाला आपण पाठिंबा खरं तर शिरोळ तालुक्यातील टाकळी हे गाव सैनिक टाकळी म्हणून ओळखलं जातं. या गावातील प्रत्येक कुटुंबातील 2-3 सदस्य एकतर माजी सैनिक आहेत किंवा सध्या सैन्यामध्ये कार्यरत आहे. 18 जवान या गावातले आतापर्यंत शहीद झालेले आहेत. एकाच गावातल्या एवढ्या मोठ्या संख्येनं शहीद झालेल्या गावं फार कमी आहेत. त्यातलं एक महाराष्ट्रातलं आमचं सैनिक टाकळी हे गाव आहे. इतका अभिमानास्पद शिरोळ तालुक्याला आणि कोल्हापूर जिल्ह्याला अभिमानास्पद असं काम करणारं हे गाव आहे. आणि या गावातले हे सगळे जे माजी सैनिक आज उपोषणाला बसलेले आहेत, त्याचं कारण गावामध्ये असणारी जे काय गायरान आहे ती गायरान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC करण्यासाठी अक्वायर केली जाते आहे आणि त्याला गावकऱ्यांचा विरोध आहे. गावकऱ्यांचं म्हणणं आहे इथं एखादा अद्यावत माजी सैनिकांच्या पोरांच्यासाठी क्रीडा संकुल उभा करा, सैनिकी शाळा उभा करा किंवा सैनिकांच्यासाठी काहीतरी काम करा, कारण एकमेव सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. त्यासाठी हे गायरान वापरा. शिवाय या गायरानामध्ये कुरुंदवाडच्या दक्षिणेला असणारी 15-16 जी काही गावं आहेत ती गावं एका बाजूला कृष्णा, दुसऱ्या बाजूला दुधगंगा आणि तिसऱ्या बाजूला पंचगंगा या 3 नद्यांच्या बेचक्यामध्ये सापडलेली गावं आहेत. महापूर येतो त्यावेळी त्यांना बाहेर पडायला मार्ग राहत नाही, कोंडी होते आणि त्यामुळं सैनिक टाकळी एकच गाव आश्रय घेण्यासाठी त्यांना शिल्लक राहतं. त्या गावातली ही गायरानाची जमीन जर का औद्योगिक वसाहतीकडे गेली तर या लोकांनी जीव वाचवण्यासाठी जायचं कुठं हा प्रश्न आहे. त्यामुळं एक पूरग्रस्तांचा प्रश्न आहे, दुसरं माजी सैनिकांचा प्रश्न आहे. आणि मग अशा वेळी खरोखरच शिरोळ तालुक्याला MIDCची गरज आहे का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. याचं कारण असं आहे की आधीच सहकारी तत्वावरच्या 7 औद्योगिक संस्था शिरोळ तालुक्यामध्ये आहेत. 2 जयसिंगपूरमध्ये आहेत, 1 येड्रावमध्ये आहे, 2 नांदणीमध्ये आहे, 1 कुरुंदवाडमध्ये आहे, 1 लाटमध्ये आहे, 1 शिरोळमध्ये आहे. एवढ्या औद्योगिक संस्था असताना सहकारी संस्था आणि बरेच शेतकरी काय करतात की आपली रस्त्याकडची जमीन असेल तर ते इंडस्ट्रियल एरिया करतात आणि तिथं आपला छोटा मोठा उद्योग करतात. असे सुद्धा अनेक उद्योजक शिरोळ तालुक्यामध्ये आहेत. खरं तर MIDCची गरज कुठं आहे? अविकसित भागात, डोंगरी भागामध्ये, त्या ठिकाणी करा ना. इथं MIDC करायचे म्हणजे सरळ गायरान जमीन जी सरकारी आहे ती MIDC कडे घ्यायची आणि मग यांनी काहीतरी बोगस सहकारी संस्था स्थापन करायच्या आणि त्या संस्थेच्या माध्यमातून ही जमीन हडप करायचा. हाच कावा याच्या पाठीमागे, दुसरं काही नाही आहे. सैनिक टाकळी हे गाव एक वेगळी परंपरा आहे, त्याला वेगळा इतिहास आहे. हे पुसण्याचा कोण प्रयत्न करतात? सरकारमध्ये जे लोक आहेत तेच हा प्रयत्न करतात, दुसरं कोणी नाही. नोटिफिकेशन त्यांनी काढलेलं आहे. कदाचित MIDC पैसे भराल. आता मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून पुन्हा एकदा गाव सभा घ्या, कारण गाव सभा झाली का नाही याच्याबद्दल संशयाचं वातावरण आहे. कदाचित ही कागदावर झालेली गावसभा असू शकते. तेव्हा पुन्हा एकदा नव्यानं गावसभा घ्या, त्या तिथं जबाबदार सरकारी अधिकारी किंवा तहसीलदार यांना उपस्थित ठेवा आणि त्यांच्या समोर गावकऱ्यांचं म्हणणं काय आहे बघा आणि मग गायरानाचा निर्णय घ्या, असं मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहे.